नमस्कार शेतकरी मित्रांनो. धाराशिव जिल्ह्यामधले क्लेम स्टेटस का बदलत नाहीत? धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकरी क्लेम स्टेटस रोज चेक करत आहेत. इतर जिल्ह्याचे क्लेम स्टेटस बदलत आहेत, परंतु धाराशिव जिल्ह्यातील क्लेम स्टेटस कधी बदलणार आणि कशामुळं सध्या बदललेले नाही आहेत आणि कधीपर्यंत बदलू शकतात, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या अगोदर मी एक परवा व्हिडिओ टाकलेला होता की धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा रखडणार. त्याबाबत काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की बातमी चुकीची आहे. तर चुकीची काही नसतं शेतकरी मित्रांनो. त्यावेळेसच सांगितलं होतं की इतर जिल्ह्यातील क्लेम कॅल्क्युलेशन होतील व लवकरात लवकर अमाऊंट दाखवली जाईल. परंतु धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याला उशीर होऊ शकतो. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवलं जाऊ शकतं आणि उशिरा क्लेम कॅल्क्युलेशन होऊन पीक विमा रक्कम दिसायला उशिरा सुरुवात होईल असं सांगितलेलं होतं. मग त्याची कारणं काय आहेत आणि कधीपर्यंत बदलू शकतं, याबाबतची अपडेट आपण घेऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025चा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग धाराशिव जिल्ह्यात ही पीक कापणी प्रयोग हे झालेले आहेत, परंतु नेमकं आपलं क्लेम कॅल्क्युलेशनच व्हायला नाही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं. पीक विम्याचं कॅल्क्युलेशनच व्हायला नाही, तर क्लेम स्टेटसमध्ये बदल कधी होणार? सध्या एकाही शेतकऱ्याचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नाही. ज्यावेळेस क्लेम कॅल्क्युलेशन होईल तेव्हाच तुम्हाला रक्कम दाखवली जाईल. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, क्लेम कॅल्क्युलेशन का झालं नाही? तर विमा कंपनीनं काही सर्कलमध्ये, मंडळामध्ये जे पीक कापणी प्रयोगाचे अहवाल आले होते, त्या अहवालावर आक्षेप घेतलेला आहे. मग जिल्ह्यातील कृषी विभागानं हे आक्षेप फेटाळलेले आहेत. कारण कृषी विभागानं जरी त्यांनी आक्षेप घेतलेला असला विमा कंपनीनं, तरीही कृषी विभागानं जे झालेलं नुकसान आहे ते योग्यच आहे असं दर्शवलेलं आहे जिल्ह्यातील कृषी विभागानं. त्यामुळं विमा कंपनीचं हितच चालत नसल्यामुळं त्याने स्टेट लेवलला न्याय घेण्यासाठी पुढे गेलेले आहे. त्यामुळं सध्या जिल्हा स्तरावर हा प्रश्न मिटला आहे. कृषी विभागानं हा विषय मिटवल्यामुळं जिल्हा स्तरावरला पीक कापणी प्रयोग जे झालेले आहेत ते योग्यच आहेत असं कृषी विभागानं सांगितलं आहे. त्यामुळं आता स्टेट लेवलला विमा कंपनी गेल्यामुळं तिथली सुनावणी झाल्यानंतर स्टेट लेवलची, त्या सुनावणीनंतरच आपले क्लेम कॅल्क्युलेशन होणार आहेत. आणि मग ते क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला रक्कम दाखवली जाणार आहे. हे महत्त्वाचं कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या क्लेमचं आहे. कारण इतर जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील क्लेम स्टेटस बदलत आहेत. आज, उद्या, परवा दिवशी बदललेत. अजून 1-2 दिवसात बदलतील. पण धाराशिव जिल्ह्यातलीच क्लेम स्टेटस का बदलत नाहीत, हा खूप मोठा प्रश्न होता. आणि शेतकरी मित्रांनो, यामागचं कारण हे आहे की विमा कंपनीने जे आक्षेप घेतलेले आहेत पीक कापणी प्रयोगावर, की त्यांचं म्हणणं आहे की ज्या मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे ते नुकसान योग्य नाही, ते नुकसान कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा अहवाल जेव्हा कृषी विभागाला पाठवला तेव्हा कृषी विभागाने ही माहिती फेटाळलेली आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान भयानक झालं आहे, हे कृषी विभागानं मान्य केलं आहे. त्यामुळे विमा कंपनी कृषी विभागात काय चालल्यानंतर स्टेट लेवलला गेले आपला न्याय मागायला, की इथं नुकसान कमी झालं आहे परंतु दाखवलं आहे जास्त असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं स्टेट लेवलची जी सुनावणी होईल, त्या सुनावणी झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन होईल व त्याच्यानंतर रक्कम दाखवली जाईल. आणि महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, स्टेट लेवलची जी सुनावणी आहे एखाद्या वेळेस उद्या, कारण 23 मार्च उद्या आपल्या खरीप 2020ची पण सुनावणी आहे आणि ती आणि अजून त्यांची पण सुनावणी उद्याच होऊ शकते अशी अपडेट आहे. त्यामुळं उद्या जर या दोन्ही सुनावण्या झाल्या, 2020चा विषय बाजूला आहे, परंतु ही जर सुनावणी उद्या जर पार पडली आणि त्याबाबत जर चांगला निर्णय आला तर लागलीच आपले कॅल्क्युलेशन व्हायला सुरुवात होईल व रक्कम दाखवायला सुरुवात होईल. त्याचबरोबर खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची पण उद्या सुनावणी आहे. त्याबाबत ते काय येतं माहिती पाहू. आणि महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, आता सध्या असं निदर्शनास येत आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं नुकसान हे खूप भयानक आहे. शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे क्लेम कॅल्क्युलेशनला उशीर होऊ शकतो आणि रक्कम दाखवायलाही उशीर होऊ शकतो. त्यामुळं कुणीही शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे निदर्शनास सर्वांना आले, परंतु विमा कंपनी मान्य करायला तयार नाही. त्याबाबतची सुनावणी झाल्यानंतर कॅल्क्युलेशन होईल आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर मात्र क्लेम स्टेटसमध्ये निश्चित बदल दिसायला सुरुवात होईल. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती की धाराशिव जिल्ह्यातील क्लेम स्टेटस कधी बदलणार. तर ही माहिती मी आज घेतली.
कृषी विभागाकडून माहिती घेऊन तुम्हाला ही माहिती देत आहे. कारण त्यांचे जे आक्षेप आहे त्या आक्षेपावर असलेली सुनावणी एखाद्या वेळेस उदाहरणादाखल उद्याच होण्याची शक्यता आहे. ती जर सुनावणी जर झाली आणि निकालचा व्यवस्थित आल्यानंतर कॅल्क्युलेशन सुरू होईल. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर अमाऊंट दाखवल, मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडून जातील. त्यामुळं पुढील 1-2-4 दिवस तर आपल्या क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये क्लेम स्टेटसमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होईल अशी अपेक्षा नाही. कारण जोपर्यंत ही सुनावणी होत नाही, यांनी घेतलेला जो आक्षेप आहे मंडळावर, तो आक्षेप दूर होत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होणार नाही. आणि ती सुरू झाली की लागलीच आपल्याला क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसेल. हीच एक सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण इतर जिल्ह्यातले स्टेटस बदलत होते, परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्टेटस कधी बदलणार ही सर्वांनाच एक अपेक्षा होती आणि ही माहिती मिळाली आणि ती माहिती आपल्यापर्यंत सादर केली. याबाबत जर लागलीच अजून कुठलीही अपडेट आली लगेच चॅनलवर व्हिडिओ येईल. तोपर्यंत जो कोणी धाराशिव जिल्हा असो इतर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत पीक विम्याशी कुठल्याही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी.